नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासन वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना फटका देणे, शेतकऱ्यांना जो आजपर्यंतचा दिलेला आधार होता, तो आधार मोडीत काढणे, या प्रकारच्या घटना राज्य शासनाकडून घडत आहेत. तर आता घडलंय काय, तर नेमकं राज्य शासनाकडून जो आपला सुरुवातीचा पीक विमा होता, त्या पीक विमा योजनेमध्ये सर्वात मोठा बदल करून 3 स्टिगरचे जे पैसे आपल्याला आजपर्यंत मिळत होते, त्या 3 स्टिगरचे पैसे आता बंद होणार आहेत. ते कसे बंद होणार आहेत, की राज्य शासनाने सुरुवातीला जेव्हा पीक विमा योजनेची घोषणा केली, त्या घोषणेमध्ये असं होतं, की नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, काढणी-पचत झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेलं नुकसान व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान, अशा 4 स्टिगर्समधून शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत पीक विम्यातून आजपर्यंत मिळत होती. परंतु शेतकरी मित्रांनो, आता राज्य शासनाने यातील 3 स्टिगर्स रद्द केलेत आणि फक्त एकच स्टिगर्स ठेवलेत. पण रद्द करण्यामागची कारणं काय आहेत? ह्यामध्ये की पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. आता तो भ्रष्टाचार काही जिल्ह्यामध्ये झालेला असेल, तर त्या जिल्ह्यासाठी खास राज्य शासनाने अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 स्टिगर्स बंद करून 3 स्टिगरमार्फत जी मिळणारी 55% रक्कम आपल्याला मिळणार होती नुकसानीची, तीही आता बंद होणार आहे. यातून राज्य शासनाच्या पीक विमा कंपनीला जास्तीत जास्त फायदा होण्याची लक्षणं आहेत. 55% विमा भरपाई जी आपल्याला जास्तीत जास्त या 3 स्टिगर्समधून मिळत होती. परंतु आता हे 3 स्टिगर्स गेल्यामुळं आता आपल्याला फक्त एका स्टिगर्समार्फतच पैसे मिळणार आहेत. आता कोणते स्टिगर्स रद्द करण्यात आहेत व कोणत्या स्टिगर्समार्फत आपल्याला भविष्यात पैसे मिळतील, याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला राज्य शासनाने असा निर्णय घेतला, की खरीप हंगाम 2025 पासून नवीन नियम विम्यासाठी आणणार आणि 2024 पर्यंत जो पीक विमा आहे, तो जो अगोदर समावेशक पीक योजना आहे, ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यामध्ये सर्वात मोठा फटका 3 स्टिगर्समार्फत जे मिळणारे राज्य शासनाकडून शेतकऱ्याला पैसे होते विमा कंपनीकडून, की ते पैसे आता बंद होणार आहेत. कारण आपण नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानी यासाठी क्लेम करत होतो, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम करत होतो व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी आपण क्लेम करत होतो. परंतु ह्या तिन्ही स्टिगरचे पैसे आता बंद होणार आहेत आणि हे स्टिगरच बंद असल्यामुळं ह्या बाबतीसाठीचा क्लेम आपल्याला आता बंदही होऊ शकतो. कारण आता फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमाच ह्या राज्य शासनाने मंजूर केला आहे. राज्य शासनाने राज्याच्या व जी विमा आहे, विमा शेतकऱ्याचा जो शेतकरी भरतात ह्याच्यामध्ये चांगला हित निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने पीक विम्यामध्ये जो भ्रष्टाचार होत आहे, तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करत आहेत. कारण राज्य शासनाकडून आजपर्यंत फक्त शेतकऱ्याच्या बाबतीत व जनतेच्या बाबतीत एकामागून एक धक्के बसत आहेत. पहिला धक्का 1500चे 2100 करतो म्हणून लाडक्या बहिणीला त्यांनी 1500 देत आहेत. वृद्ध लोकावाला 1500 वरून 2100 करतो म्हणले, वृद्ध लोकावालाही 2100 केलेलं नाही. आता जो पीक विमा मजबूत आणि चांगला पीक विमा शेतकऱ्याच्या फायद्याचा होता, तोही पीक विम्यामध्ये आता मोठी ब बचत करून त्यांच्यासाठी बचत, शेतकऱ्याला कमीत कमी प्रीमियम कसा देता येईल याबाबत निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी-पश्चात झालेलं नुकसान, या 3 स्टिगरचे पैसे आता आपल्याला मिळणार नाहीत. फक्त पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा हा खरीप 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे, की खरीप हंगाम 2025 पासून पीक विमा बदलणार आहे. सर्वात मोठा बदल तो असेल, की ₹1 जो पीक विमा आपण सुरुवातीला भरत होतो, तो ₹1 मधून पीक विमा आता आपल्याला भरता येणार नाही. जो प्रीमियम आपल्या शेतकऱ्याचा हिश्श्याचा आहे, तो प्रीमियम आपल्याला भरावाच लागणार आहे. दुसरा नुकसान म्हणलं तर 3 स्टिगर्समधून राज्य शासना जो विमा कंपनीकडून जे 3 स्टिगर्स होते आपल्याला, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काढणी-पश्चात झालेलं नुकसान, या 3 स्टिगरच्या माध्यमातून शेतकऱ्याला 55% रक्कम विमा भरपाई मिळत होती. परंतु आता राज्य शासनाने हे तिन्ही स्टिगर्स रद्द केलेले आहेत. कारण आपण या 3 स्टिगर्समधून 3 वेळेस क्लेम करता येत होतं. परंतु आता ते क्लेमच करता येणार नाहीत. स्टिगर नसल्यावर क्लेमचा विषयच नाही. फक्त राज्य शासनाने आता विमा कसा द्यायचा ठरवलेला आहे, ती काढणी पश्चात झालेलं नुकसान असो, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान असून, ह्या तिन्ही गोष्टी आता त्यांनी गौण केलेल्या आहेत. आणि फक्त पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा मिळणार आहे. पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा म्हणजे जेव्हा पीक आपलं कापणीला येतं, त्यावेळेस विमा कंपनीचा प्रतिनिधी व गावचे तलाठी हे येऊन आपल्या शेतामध्ये 10x10च्या जागेमध्ये सर्व्हे करणार आणि त्या 10x10 जागेमध्ये जर
तुमचं 10 किलो जर माल निघत असेल सोयाबीनचा आणि त्याच्यामध्ये जर 7 किलो जर माल निघाला तर 3 किलोचा फरक आपल्याला फक्त ते देणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना फक्त आता एकाच ट्रिगर्समार्फत पैसे मिळणार आहेत. तेही उत्पन्न ठरवण्याचा अधिकार त्यांचा राहील. तलाठी, विमा कंपनी हे दोघंजणच ठरवून का असेल ती रक्कम विमा कंपनीमार्फत शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यात राज्य शासनानं परत पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्याला भरायला लावल्यामुळं राज्य शासनाला 3.5 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारचा आता खर्च यात कमी होणार आहे व शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही कमी मिळणार आहे. यामध्ये फक्त शेतकऱ्याचा फायदा व शेतकऱ्याचं नुकसान हेच 2 धोरणं म्हणावे लागतील. 3.5 कोटी रुपये त्यांचे पहिले वाचणार आहेत. परत 3 स्टिगरचे जे पैसे राज्य शासनाकडून शेतकऱ्याला देता येणार होते, तेही पैसे आता राज्य शासनाकडून शेतकऱ्याला देणार नाहीत. त्यामुळे तेही पैसे ते आता वाचवणार आहेत. 3 प्रकारचे कव्हर आपले काढून घेतलेले आहेत. 3 प्रकारचे कव्हर इतके महत्त्वाचे होते, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस 3 वेळेस क्लेम करता येत होता आणि 3 कव्हरचे पैसे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात मिळत होते. त्यामुळं राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय कुठलाच शेतकरी मान्य करेल असं मला वाटत नाही. तर या विरोधात राज्य शासनाच्या असो वा विमा कंपनीच्या असो, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ही तिन्ही कव्हर चालू ठेवावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी राज्य सरकारकडे मागणी लावून धरावी. तरच शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. अन्यथा शेतकऱ्याचं सर्वात मोठं नुकसान यामध्ये पीक विम्यामध्ये होणार आहे. कारण शेतकऱ्याला मोलाचा आधार जो आहे तो फक्त पीक विमाच आहे आणि यातच जर त्यांनी आता काटकसर करायचा प्रयत्न करत असेल तर शेतकरी पूर्णपणे मोडकळीस येणार आहे आणि शेतकऱ्याला घातलेल्या उत्पन्नातून जो मिळणारा नफा आहे, तो नफा जो पीक विम्याच्या माध्यमातून निघत होता, तोही बंद होत असल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं हे जे मोठं नुकसान राज्य शासन करण्याचा प्रयत्न करत आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन याबाबत निर्णय पुनर्विचार व्हावा व ते जे 3 स्टिगर्स आहेत ते परत लावून धरावेत. आणि तुम्हाला विमा कंपनीला जर वाटत असेल किंवा राज्य सरकारला वाटत असेल की शेतकऱ्याने पैसे विमा कंपनीचे भरावे, तर शेतकरी आजही भरायला तयार आहे. आम्ही शेतकरी सर्वजण मिळून विमा तुम्ही ₹1 पीक विमा देऊ नका, परंतु जे 3 स्टिगर्स आहेत ते 3 स्टिगर्स लागू राहावेत व आम्ही पीक विम्याची जितकी रक्कम आहे भरायची तेवढी भरायला तयार आहोत. हे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सांगून हे 3 स्टिगर्स जे बंद करायला निघाले ते चालू ठेवायला लावणं गरजेचं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन याबाबत लोकप्रतिनिधींना सांगून हे काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे यामध्ये व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं की राज्य शासनाकडून जे 3 स्टिगर्स आजपर्यंत बंद झालेले आहेत, ते बंद स्टिगर्स परत चालू करण्यात यावेत आणि राज्य शासनाचा हे स्टिगर्स बंद केल्यामुळं आपलं मोठं नुकसान शेतकऱ्याचं यामध्ये होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.